हॅलो एव्हरीवन, आज आम्ही जात आहोत युरोपमधील सर्वात मोठं ओपन एअर म्युझियम बघायला. ओपन एअर म्युझियम बघायला जाण्यासाठी सर्वात आधी आम्ही गाडी बुक केली आणि त्यानंतर गाडी आल्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसून निघालो ओपन एअर म्युझियम बघायला. ओपन एअर म्युझियमचा अर्थ असा आहे की हे म्युझियम 4 भिंतीत नसून खुले आहे. बाकीचे म्युझियम हे 4 भिंतीमध्ये आहे, पण हे तसं नाही आहे, त्यामुळे याला ओपन एअर म्युझियम असे म्हटलेले आहे. या म्युझियमचे नाव आस्त्रा म्युझियम आहे. हे युरोपमधील सर्वात मोठे म्युझियम आहे. हे म्युझियम रोमानियामधील सिबियू सिटी पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. पंधरा ते 20 मिनिटात आम्ही या म्युझियमला पोहोचलो. त्यानंतर तिथे जाऊन आम्ही तिकीट काढले. या तिकिटाची प्राइस पर पर्सन 35 रॉन होती. त्याप्रमाणे आम्ही 6 तिकिटे काढले. त्याची प्राइस एकूण 210 रॉन अशी झाली. 210 रॉन जर इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केले तर ते 3800 रुपीज होते. त्यानंतर प्रत्येकाचे तिकीट स्कॅन करून एकाने एंट्री घेतली. विदाउट स्कॅन करून आतमध्ये एंट्री घेता येत नाही. अयो रामा, इसमें अंदर जाने के बाद में एक मैप दिखता है जिस पे हमको पूरे म्यूजियम की इंफॉर्मेशन दी हुई रहती है, जिसके मदद से हम इसमें घूम सकते हैं. हे म्युझियम निसर्गाच्या मध्यभागी आहे. या म्युझियम मध्ये चालत असताना आपल्याला रोमानियामधील पारंपरिक ग्रामीण जीवनशैली आढळते. त्याचबरोबर इथे 10 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीच्या गल्ल्या सुद्धा पाहायला मिळतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांची घरे, वर्कशॉप, लहान लाकडी चर्च, रस्त्याच्या कडेला क्रुसिफिक्स, त्याचबरोबर मेंढींचे गोठे, वाईन सेलर, वारा आणि पान चक्की सुद्धा यामध्ये आहे. उत्तम प्रकारे जतन केलेले आतील भाग तुम्हाला देशभरातील रोमानियन शेतकऱ्यांचे साधे जीवन, त्याचबरोबर त्यांचे व्यवसाय आणि परंपरा याबद्दल माहिती देतात. म्युझियम 96 हेक्टरपेक्षा जास्त परिसरात पसरलेले आहे. त्याचबरोबर या संग्रहालयात रोमानियन गावांच्या मूल्यासाठी मुळे स्मारके प्रतिनिधी आहेत. देशाच्या विविध भागातील निवासस्थाने, मूळ स्वरूपात जतन केलेली अंतर्गत सजावट, शेतकरी औद्योगिक प्रतिष्ठान, वाहतुकीची पारंपरिक साधने इत्यादी इथे प्रदर्शित केलेली आहेत. शेती, उगवणारे प्राणी, मधमाशीपालन, मासेमारी आणि शिकार यासारखी सर्व क्षेत्रे, विशिष्टपूर्ण घरे सुद्धा या म्युझियममध्ये आढळतात. आश्चर्यकारक ग्रामीण विश्वाच्या पलीकडे या संग्रहालयात इतर अनेक मनोरंजन पर्याय सुद्धा आहेत, जसे की बोट राईड, कॅरेज राईड आणि घोड्याने काढलेल्या स्लेज राईड्स. त्याचबरोबर इथे एक रेस्टॉरंट, निवास, एक पर्यटक माहिती केंद्र आणि खेळांची मैदाने सुद्धा खूप उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या संग्रहालयात उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुद्धा होतात. त्याचप्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमाशिवाय जवळजवळ कोणताही आठवडा जात नाही. हे म्युझियम आतमध्ये अतिशय स्वच्छ असे दिसते आणि येथील कर्मचारी सुद्धा मैत्रीपूर्ण आहेत. हे ठिकाण मोठे आहे आणि प्रत्येक ऐतिहासिक घरासमोर एक चिन्ह आहे, जे ते घर कुठून आले याची तारीख आणि ठिकाण स्पष्ट करते. या संग्रहालयात लाकूड, दगड, विटांच्या 400हून अधिक इमारतींची पुनर्बांधणी केली आहे. रोमानियांच्या खेड्यांमध्ये राहणाऱ्या पूर्वजांचे दैनंदिन जीवन, डंबरावा फॉरेस्टमधील ओपन एअर म्युझियममध्ये जतन केलेली विविधता, बहुसांस्कृतिक आणि परंपरा ही आस्त्रा संग्रहालयाची मुख्य मालमत्ता आहे. हे म्युझियम पर्यटकांसाठी वर्षभर खुलेच असते, पण सीझननुसार या म्युझियमचा टाइम हा कमी जास्त होत राहतो. हे म्युझियम उन्हाळ्यामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6, तसेच हिवाळ्यामध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ओपन असते. त्याचबरोबर या म्युझियममध्ये जगातील सर्वात श्रीमंत गिरण्यांचा संग्रह सुद्धा आहे. या म्युझियममध्ये जवळपास 400हून अधिक लाकडी घरे
बांधलेली आहेत. ही घरे सर्व जुन्या काळातील आहेत. या घरांमध्ये वास्तुकला, हस्तकला यांचे नमुने सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे या घरात छोटे मोठे कार्यक्रम सुद्धा होतात. त्यानंतर थंडीपासून संरक्षण करण्यासाठी इथे जुन्या प्रकारची हीटर सुद्धा उपलब्ध आहेत. ही घरे बाहेरून ज्या प्रकारे सुंदर दिसतात तसेच आतमधूनही अतिशय सुंदर आहेत. यांचे इंटेरियर अतिशय सुंदर आणि देखणीय आहे. त्यामुळे तुम्ही इथे अवश्य भेट द्या. बाहेर अतिशय थंडी असल्यामुळे इथे मी आणि माझी मैत्रीण चुलीवर हात शेकत आहोत, कारण की थंडीमुळे आमचे हात अतिशय गारठलेले होते. हे वर्कशॉप जुन्या काळातील आहे. त्याचबरोबर या वर्कशॉपमध्ये जुन्या काळातील वेगवेगळ्या प्रकारची अवजारे सुद्धा आहेत, जसे की करवत, कैची, हातोडा, आरी. त्याचबरोबर वेगवेगळे अवजारे आहेत. या म्युझियम मधील प्रत्येक घर हे बाहेरून छोटे दिसते, पण आतमध्ये खूप अशी स्पेस आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्यांचे दैनंदिन वापर करणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते. इथे बघू शकता त्यांचे मंदिर, किचन, बेड, बाथरूम हे सर्व गोष्टी इथे उपलब्ध आहेत. आणि हे घर राहण्यासाठी अतिशय सोयीस्कर असे आहे.